हॅलो, आवाज येतो सगळ्यांना? ओके ओके. माझा परिचय करून देतो अगोदर सगळ्यांना. माझं नाव शंकर सूळ, माझं गाव खडकी, फलटण तालुका, जिल्हा सातारा. पहिल्यांदा दया सरांचे, गुरुवारांचे आभार मानतो, कारण त्यांनी आज मला घडवलं आणि तुमच्या समोर मी उभा आहे. माझा प्रवास मी सांगतो थोडा, मी कसा घडलो. कारण ती गरज आहे सगळ्यांना. प्रत्येकाला जी एनर्जी येते ती एनर्जी कोणापासून तरी मिळणं खूप गरजेचं असतं. ती गरज आज तुम्हाला सांगितली नाही तर मग माझ्या पोलीस होण्याचा काय उपयोग झाला नाही. कारण ती मी जसा घडलो तसं तुम्ही पण घडलं पाहिजे ही माझी पण इच्छा आहे. त्यामुळे मी माझा प्रवास थोडा सांगतो, त्यातून तुम्हाला थोडी प्रेरणा मिळेल. मी सुरुवातीला अभ्यास वगैरे भरपूर होता. 4 वर्षे मी भरती केली. 4 वर्षात ग्राउंड वगैरे अभ्यास थोडा वीकच होता. मग मी सुरुवातीला अभ्यास पण केला भरपूर, पण ग्राउंड वगैरे काय माझं एवढं पडत नव्हतं. मग मी ग्राउंड आधी अभ्यासाला व्यवस्थित अभ्यास केला आणि परत थोडा थोडा वीक होता. मग मला समजलं की ग्राउंड वगैरे कमी होतं, कुठं माझं भरती होत नव्हतं. त्यामुळं मग मी आपलं मुलांना इकडं तिकडं विचारलं की बाबा आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन कुठे मिळेल. आज मी इकडे तिकडे विचारायला लागलो. मला एक मित्र होता, त्यांनी सांगितलं की दया सर आहेत ते कमांडो अकॅडमी सातारा, तिथे गेला तर तुझं व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजे आम्ही इकडून तिकडून अगोदर चौकशी केली की बाबा खरंच आहे का, तिथं गेल्यानंतर आपल्याला फायदा होईल का. तर आम्हाला म्हणजे निकाल पॉझिटिव्ह मिळाला. मग आम्ही ठरवलं की माझा मित्र अक्षय सर होता, तो बोलला की ना आपण दोघं पण जाऊ, कारण माझं पण ग्राउंड थोडं कमी, आपण दोघं जाऊया, होईल फायदा आपल्याला. मग आम्ही सुरुवातीला निघायचं ठरवलं. मग दोघं जण आलो. ज्यावेळेस इथं कमांडो अकॅडमीला आलो त्यावेळेस दया सरांना भेटलो. दया सरांनी आम्हाला अगोदर आपलं शेड्यूल वगैरे कसं आहे ते सांगितलं. मग म्हटलं आपलं होऊन जाईल, इथं काय अडचण नाही. कारण शेड्यूल पण एवढं परफेक्ट होतं की असं शेड्यूल मी आजपर्यंत कोणाचं ऐकलं नव्हतं. कारण तिथं वेळ वाया जाणार नव्हता आणि हा वेळ खूप महत्वाचा होता. त्या महत्वाच्या वेळात हे शेड्यूल ऐकल्यानंतर असं वाटलं की नाही आपलं काम होऊ शकते. मग ठाम निर्णय होता की आपल्याला भरती व्हायचंय. भरती व्हायचं म्हणजे खायचं काम नाही, खूप मेहनत करावं लागते, खूप कष्ट करावं लागतं, एकाग्रतेने राहावं लागतं. इकडं तिकडं वेळ न वाया घालवता जेवढा वेळ हातात आहे त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मी दया सरांकडून शिकलो. आणि त्यांनी एवढं परफेक्टली नियोजन केलं, डाएट, फिजिकल प्लस क्लास लेक्चर, एवढं परफेक्ट नियोजन केलं. आणि लायब्ररी वगैरे तर जवळच, त्यामुळे काही सगळं नियोजन व्यवस्थित झालं. नियोजन झाल्यामुळे ते डाएट वगैरे जे कमी होतं माझ्याकडे ते सगळं मला दया सांगून मिळालं. सगळं म्हणजे डाएट तर काय माहीतच नव्हता मला सुरुवातीला. डाएट म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. कारण जे ग्राउंड करायचं, जे फॉर्मच्या मुलांमध्ये राहायचं म्हणल्यानंतर डाएट प्रॉपर करावंच लागतं. डाएट केला तरच ग्राउंड पडतं. आणि माझं जरा वय जास्त असल्यामुळे ते ग्राउंड वगैरे काय पडत नव्हतं. पण त्या डाएटमुळे मला असं कधी वाटलंच नाही की मी एवढं पण ग्राउंड चांगलं करू शकतो. कधी पाय दुखला नाही, कधी हात दुखला नाही, म्हणजे कोणतं दुखणं वगैरे काय मागलं नाही, कारण प्रॉपर डाएट होतं माझं. त्यामुळं ग्राउंड व्यवस्थित पडलं आणि रिटर्न पण चांगली पडली. आणि फक्त भरती झालो फक्त दया सांगण्यामुळे. कोणाला जरी खरंच मनापासून जर वाटत असेल की आपल्याला जर भरती व्हायचंय आणि असं माझ्यासारखं वरती यायचंय, तर वेळ वाया न घालवता अभ्यास, फिजिकल आणि जिद्द चिकाटी जर कोणाला व्हायचंच असेल तर फक्त दया सर, कमांडो अकॅडमी सातारा, सगळ्यांनी अवश्य या आणि सरांना भेटा. मस्त बोलतोय.